आणि आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतो। राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मोठे आदेश जारी केलेत। आयोगाने ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या सरपंच पदाच्या संख्येमध्ये घट केलेली आहे। सरपंच पदाच्या संख्येमध्ये घट केली असून ग्रामपंचायत निवडणुकीमधील एकूण आरक्षण 50% मर्यादेत ठेवण्याच्या नियमामुळे ही अट करण्यात आली आहे। 15 जिल्ह्यांमध्ये बदल करण्यात आल्याने ओबीसींची आरक्षित सरपंच पदाची संख्या 512 ने घटलेली आहे। दरम्यान ओबीसीच्या आरक्षित सरपंच पदामध्ये घट झाल्याने समीकरण कसं बदलतंय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। ग्रामविकास विभागाकडून सरपंच पदांच्या आरक्षणामध्ये सुधारणा करण्यात आली। 50% मर्यादेमुळे ओबीसी सरपंच पद 512 ने घटली आहेत। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 15 जिल्ह्यांमध्ये बदल। सुधारित आदेशानुसार ओबीसींसाठी 6207 पद। खुल्या प्रवर्गातील सरपंच पद वाढल्याने संख्या 13589 वर। धुळे, जळगाव, हिंगोली या ठिकाणी हे आदेश देण्यात आले। यासह नांदेड, लातूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा, गोंदिया, वर्धा या 15 जिल्ह्यांसाठी हे आदेश देण्यात आलेले आहेत।